बातमी आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या आरोप प्रत्यारोपांची। विखे पाटीलच नाही तर सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता। वडेट्टीवार यांच्या दाव्याच्या नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतला। या प्रकरणी दिल्लीमध्ये तक्रार करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला। यानंतर अखेर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंची आता माफी मागितली आहे। सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय। तर विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया। ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला। त्यामागे त्यांच्यावरती कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याविषयी मी खेद व्यक्त करतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवरती आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी नेमका कोणता दावा केला होता आणि त्यावरती कशा पद्धतीचा संताप आतापर्यंत व्यक्त करण्यात आलेला आहे बघूया। मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे। तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत। मराठा नेत्याने कुठल्या ओबीसीचा दाखला घेतला तर ज्यांनी दाखला दिला त्याच्याविरुद्ध विजय वडेट्टीवारनी जाऊन जरा पुरावे घेऊन आंदोलन करावं। फक्त ट्विट किंवा तिथं भाषणं टोकून होत नाही। त्यांनी तिथं जावं आणि त्यांना जा विचारावं खोटं कसं। आता आमच्याकडे काही ठिकाणी ओबीसी दाखले चुकीचे झाले, आम्ही कोर्टात गेलो ना, तसं त्यांनी कुठेतरी सुरुवात केल्याला पाहिजे ना, बोलून होत नाही ना। हे लोक जे ज्या पद्धतीने दाखले देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खऱ्या ओबीसी आणि खरा मराठ्यामधला ओबीसी तो आहे त्याचा अन्याय होतोय।